कोणता क्वेश्चन नाही टाकला सर. हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. हाऊ आर यू ऑल? आय होप ऑल इज वेल विथ यू. आज आपण बघणार आहोत वनरक्षक सरळ सेवा भरतीचे PYQ, जे आपला सेशन नंबर 4 सुरू आहे. ठीक आहे, बघा काल एक क्वेश्चन मध्ये जरा मिस्टेक झाली होती, म्हणजे क्वेश्चनच चुकीचा टाईप झाला होता. तर तो आज सरांनी नाही टाकलाय PPT मध्ये. मी उद्या परत घ्यायला लावते. तिथं प्लसच्या ठिकाणी, डिव्हिजनच्या ठिकाणी प्लस आलं होतं, त्यामुळे आपला आन्सर येत नव्हतं. ठीक आहे, तो क्वेश्चन टाकायला सांगितलेला पण आजही टाकला नाही गेला, पण उद्याच्या लेक्चरमध्ये मी तो क्वेश्चन परत टाकायला लावेल. त्यामुळे ब्लड रिलेशन मिस्टेक होत होती. तर कधी कधी प्रिंट मिस्टेक असतात, तर त्याला मी दुसऱ्या दिवशी करेक्ट करून लेक्चरमध्ये घेत जाईल. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की मॅडम आपले लेक्चर घेत आहेत, विश्वास ठेवायचा. तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं रॉंग इथून हे भेटणार नाही. फक्त एखाद्या वेळेस प्रिंट मिस्टेक झाल्यामुळे 10 क्वेश्चन मध्ये एखादा क्वेश्चन चुकीचा क्वेश्चन असू शकतो. ठीक आहे, कधी एक्सप्लेनेशन तुम्हाला रॉंग भेटत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की लेक्चर मध्ये 100% कॉन्सन्ट्रेट करायचंय, विश्वास ठेवायचा आहे की, आणि तुम्हाला हळूहळू लक्षातच येईल की सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने घेतल्या चालल्यात, कुठली क्वालिटी मेंटेन व्हायला लागली आहे. त्यामुळे फक्त रिलॅक्स राहायचं आणि लेक्चर अटेंड करायचं. ओके, आणि जेवढे जास्तीत जास्त आपण PYQ करू. आता सध्या PYQ ची सिरीज का सुरू केली आपण, की PYQ वरून तुम्हाला पेपरचा अंदाज येतो. त्यामुळे PYQ ची सिरीज सुरू केलेली आहे की कशा पद्धतीचे प्रश्न येतात, कशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेत, प्रश्नांमध्ये रिपिटेशन किती आहे. एकदा टोटल PYQ झाले ना, मग आपण चॅप्टर वाईज जाऊया. म्हणजे चॅप्टर वाईज गेल्यामुळे काय होईल की तुमच्या प्रत्येक चॅप्टरच्या कॉन्सेप्ट क्लिअर होतील, आणि त्या चॅप्टर मध्ये पण एक्झॅक्टली कोणत्या लेवल पर्यंत क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे हे आपल्याला PYQ सॉल्व्ह केल्यामुळे कळेल. कारण तुम्ही अभ्यास किती करताय, किती पुस्तके तुम्ही वाचताय, ह्याच्यापेक्षा ते पुस्तक किती प्रमाणात वाचायचं हे माहित पाहिजे. व्हेरी गुड मॉर्निंग मास्टर ऑफ मॅथ्स रवी भगत. हॅलो. तर कुठलेही जर बुक तुम्ही रीड करत असाल तर ते बुक किती प्रमाणात रीड करायचे, किती % त्या बुकचा स्टडी करायचा आहे हे तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही कुठले तरी PYQ स्टडी करत असाल. तुम्ही कुठलीही एक्झाम घ्या, त्या एक्झामचा जो फॉर्मॅट असतो, जो ढाचा असतो किंवा जो पॅटर्न असतो, तो जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत बुक मधून एक्झॅक्टली काय वाचायचं हे तुम्हाला समजणार नाही. त्यासाठी PYQ सर्व एक्झामचे, तुम्ही जेवढ्या एक्झाम देताय, वनरक्षक असो, सरळ सेवा असो, तलाठी भरती असो, पोलीस भरती असो, कुठलाही असो, तुम्ही अभ्यास सुरू करण्यापूर्वी त्याचे पेपरला आधी क्वेश्चन कसे पडलेत, पॅटर्न कसा टाकला गेलाय, कुठल्या पद्धतीच्या प्रश्नांवर जोर दिला गेलाय, या सगळ्या गोष्टी स्टडी करणं गरजेचं असतं. म्हणून आपण ज्यावेळेस बॅच सुरू करत आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कशापासून सुरुवात केली, PYQ पासून सुरुवात केली. मग ह्या PYQ मुळे तुम्हाला काय कळेल की बाबा अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला पडतात, आणि त्यामुळे आपण अशा पद्धतीनं बुकमधून अभ्यास केला पाहिजे. नाहीतर बुक्स खूप मोठे मोठे आहेत, सगळं बुक्स करून परत एक्झॉस्ट होण्यापेक्षा आपण जरा स्किलफुली स्टडी केला की एक्झॅक्टली काय करायचं ते हे चांगलं बेटर राहील. चला, सगळ्यांनी लाईक करायचे, सबस्क्राईब करायचे, लिंकला शेअर करायची, आपल्या फ्रेंड्सला इन्व्हाइट करायचे. लेक्चर मी स्टार्ट करते. मला उद्यापासून सगळे तुमचे फ्रेंड्स इथं ऑन टाइम पाहिजेत. मी सुद्धा तुम्हाला ऑन टाइम येण्याचं प्रॉमिस करते. कोणीही 5 मिनिटं 10 मिनिटं लेट नाही येता. आपण रोज 10:30 वाजता इथं येत जाऊ. आज थोडं आउट ऑफ स्टेशन असल्यामुळे मला लेक्चर सुरू करायला लेट झालं, तरी मी प्रयत्न केला की मी लवकर येईल. ओके, चलो लेट स्टार्ट. 320 मीटर एक प्रश्न पहिला आहे. 320 मीटर आणि 380 मीटर लांबीच्या 2 एक्सप्रेस गाड्या एकाच वेळी अहमदाबादहून दिल्लीला निघतात. बघा, निघण्याची वेळ सारखीच आहे, गाडीची लांबी दिलेली आहे. एका गाडीची लांबी आहे 320 मीटर आणि दुसऱ्या गाडीची लांबी आहे 380 मीटर. बरोबर. तर एकाच वेळी अहमदाबादहून दिल्लीला निघतात. त्यांचा वेग अनुक्रमे 84 किलोमीटर पर आवर, म्हणजे किलोमीटर पर तास. किती आहे? 84 किलोमीटर पर तास. आणि दुसरीचा आहे 42 किलोमीटर पर तास. बरोबर. वेगवान ट्रेन ही किती सेकंदात हळू ट्रेन ओलांडेल? मग जी वेगवान ट्रेन आहे, आता ज्याची स्पीड जास्त आहे ती वेगवान ट्रेन आहे. ही ट्रेन वेगवान आहे.
बरोबर, ही थोडी स्लो आहे, तर मग ही ट्रेन ह्या ट्रेनला किती सेकंदात ओलांडेल ते आपल्याला काढायचं. चला ट्राय करा, कोण काढते बघूया. यस, इज देअर एनीवन? चला आन्सर करताय कोणी? मी तुम्हाला क्वेश्चन एक्सप्लेन केलेला आहे. यस, रवी भगत. हॅलो, मास्टर ऑफ मॅथ्स. चला, कुठे आहेत तुमचे बाकी फ्रेंड्स? सगळ्यांना इन्व्हाइट करायचं. मग बघा की तुमची फास्ट जी ट्रेन आहे ती किती सेकंदात ओलांडेल. तर मग ज्या दोन्ही गाड्या एकाच दिशेने जात असतात तर त्यांच्या स्पीडची काय होत असते? सबस्ट्रॅक्शन होत असते. त्यांची जी गती आहे त्या गतीची सबस्ट्रॅक्शन होते, म्हणजे उरलेली जी गती आहे तीच ट्रेनला क्रॉस करत असते. बरोबर, कारण जेवढ्या ट्रेन, समजा मी म्हटलं ही जी फास्ट ट्रेन आहे हिला म्हणलं ए आणि जी स्लो ट्रेन आहे तिला म्हणलं बी, ह्या दोघी जर एकाच दिशेने जात असतील तर ज्या ट्रेनची स्पीड जास्त आहे तीच ट्रेन स्लो ट्रेनला क्रॉस करेल. पण दोघी सोबत जात आहेत म्हणजे ती जी सोबत जाणारी स्पीड आहे ती मायनस करावी लागेल. ठीक आहे, मग एकाच दिशेने जात असेल तर त्यांच्या स्पीडचं सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. पण 320 मीटर आणि 380 मीटर असं मीटरमध्ये तुम्हाला डिस्टन्स दिलेले, पण जी स्पीड आहे ती किलोमीटर पर आवर मध्ये दिली आहे. तर स्पीडला आधी आपण मीटर पर सेकंड मध्ये करूया, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन करता येईल. मग टोटल डिस्टन्स किती कव्हर केलं? तर 320 प्लस 380 किती होता? 700 मीटर. बरोबर, दोघांची स्पीड किलोमीटर पर आवर मध्ये. आपण काय करू, एक तर डायरेक्ट सबस्ट्रॅक्शन करून सुद्धा त्याला मीटर पर सेकंड मध्ये करू शकतो, किंवा त्याला कन्वर्ट करून सुद्धा मीटर पर सेकंड मध्ये करू शकतो. तर करूया, डायरेक्ट सबस्ट्रॅक्शन करू. 84 मधून 42 गेला तर किती राहतो? 42 राहतो. एकाच दिशेने जात असेल तर त्यांच्या स्पीडची सबस्ट्रॅक्शन करावी लागते, म्हणजे जी फास्ट ट्रेन आहे तिची एक्स्ट्राची स्पीड निघते आणि ती एक्स्ट्राची स्पीडच तुमची ज्या स्लो ट्रेनला कव्हर करत असते, म्हणून ती एक्स्ट्राची स्पीड आपण सबस्ट्रॅक्शन करून काढत असतो. तर तुमच्या फास्ट ट्रेनची स्पीड ही एवढी जास्त आहे. कितीनं जास्त आहे? 42 किलोमीटरनं. मग हे 42 किलोमीटर एवढं डिस्टन्स एक्स्ट्रा काय करेल? कव्हर करेल. बरोबर, मग हे कव्हर केल्यानंतर याला किलोमीटर पर आवरला करायचं मीटर पर सेकंड मध्ये. बघा, मोठं युनिट दिलेलं आहे तुमच्या स्पीडचं आणि छोटं युनिट दिले तुमच्या डिस्टन्सचं. त्यामुळे मोठ्या युनिटला आधी छोट्या युनिट मध्ये घेऊ आणि ज्यावेळेस सगळे युनिट सारखे असतील त्यावेळेस आपण डिव्हिजन करू शकतो. तर चला करूया. 42 इंटू 5/18 करायचं, म्हणजे किलोमीटर तुमचं मीटर पर सेकंड होईल. बरोबर, कुठलीही गोष्ट तुम्हाला जर किलोमीटर पर आवर मधून काय किलोमीटर पर आवर मधून मीटर पर सेकंड मध्ये करायची असेल तर याला 5/18 न मल्टिप्लाय करायचं. जर मीटर पर सेकंड मधून जर तुम्हाला किलोमीटर पर आवर मध्ये करायचं असेल तर 18/5 न मल्टिप्लाय करायचं. हे शॉर्टकट आहे ना, हे काय आहे? शॉर्टकट आहे, ट्रिक आहे ती. मग चला, 6 3 जा 18, 6 7 42, 7 गुणिला 5 35/3. 3 न डिवाइड करा, 3 1 3, परत 3 1 3, 3 6 18, परत 2 उरतात 3 6 18. 11.66 मीटर पर सेकंड तुमची स्पीड येते एक्स्ट्राची, जी तुमची जी फास्ट ट्रेन आहे तिची. मग 11.66 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 12 असतात. या 12ने काय करायचं तुम्हाला? या 700 ला डिवाइड करायचं. काय करायचं? 700 ला डिवाइड करायचं. चला करूया. 700 मीटरला जर 12ने डिवाइड केलं तर किती येतं? 12 पंच 60, उरतो किती? 10, वरून घेतला 0. बरोबर, मग आता 12 सकून 72, 12 7 84, 12 8 96, 12 अष्टोदश मोठे होतात, 12 8 96, मग 4 उरतात. मग परत पॉइंट येतो, परत 12 त्रिक 36, परत 4 उरतात, 12 त्रिक 36, म्हणजे 58.33 एवढ्या वेळामध्ये. मग 58.33 अप्रॉक्सिमेटली कुठल्या ऑप्शन सोबत मॅच करतो? आता 58.33 म्हणलं तर इथे आपण अप्रॉक्सिमेशन घेतलेलं आहे. बरोबर, 11.66 ला 12 केले, 12ने डिवाइड केला आहे त्या नंबरला. बरोबर, म्हणजे इथं नंबर वाढवलाय, डिव्हिजन मधला नंबर आपण वाढवलाय, म्हणजे येणारा आन्सर कसं येईल? छोटा येईल ऍक्च्युअल आन्सर पेक्षा. 58 च्या पुढचा नंबर कुठला असेल? 58.33 च्या जवळचा नंबर आहे तुमचा 60 सेकंद.
तर 60 सेकंड हे तुमचं आन्सर आहे. यस, गॉट इट गाईज. इफ प्रॉब्लेम इज क्लियर देन कमेंट ओके. ओके, चलो. ऑडियो वीडियो क्लियर है? यस, ऑडियो वीडियो क्लियर है. रवि, मास्टर ऑफ मैथ्स. बाकी फ्रेंड्स कहाँ है? वर्षा मैम, वेरी गुड मॉर्निंग. ओके, यस, जमते का? चलो, वी विल सी नेक्स्ट. चला करा, सॉल्व करा है. यस, गुड मॉर्निंग वर्षा मैम. चला रवी, तुमच्या फ्रेंड्सला लिंक शेअर करा. बघा हे कसं करायचं आहे. 0.1 म्हणजे 1/10 असतं. हे 3 नंबर सोडून पॉइंट आहे 10⁻3. 4 नंबर सोडून पॉइंट आहे 10⁻4 आणि ऑलरेडी 10⁻6 आहे. हे 6 आणि हे 4 कॅन्सल करा. मग इथं 10⁻2 राहतो. ह्याच्यातला 10⁻2 कॅन्सल करा. मग किती राहील? 1/10. मग 1/, इथला 10 म्हणजेच 1/100 आणि 1/100 means your option number 2. Yes, clear. Good afternoon. अजय टाइम पे आना है बेटा. रवि, वेरी गुड रवि. आंसर नंबर 2 है. चलो, क्लियर. यस, वी विल सी नेक्स्ट. चला सॉल्व करायचे फास्ट. वेटिंग फॉर युअर आंसर. रवि, वेर इज विकास इंगळे, अश्विनी. चलो फास्ट, यू हैव टू सॉल्व. रवि, आंसर नंबर 2. ओके, वी विल सी. 18 - 20 - 15 डिवायडेड बाय 3. हे असे क्वेश्चन सॉल्व करत असताना बॉडमॉस रूल फॉलो करायचा असतो. बॉडमॉस म्हणजे काय? ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन. ठीक आहे. आधी ब्रॅकेट मधली गोष्ट सॉल्व करायची. ऑफ म्हणजे हे असे 2, 3 + 4 है ना. ह्या दोघांच्या मध्ये काही साइन नसतं किंवा मग कधी कधी ऑफ पण लिहिलेलं असतं डायरेक्टली. तर इथं मल्टिप्लिकेशन येतं. ठीक आहे. परत डिव्हिजन, मग मल्टिप्लिकेशन, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व करत जायचे. सगळ्यात पहिले आहे इथं डिव्हिजन. मग काय येईल? 3 × 5 = 15. 20 - 5. 18 - 20 मधून 5 गेला 15 राहतो. 18 मधून 15 गेला किती राहतो? 3 राहतो. यस, ऑप्शन नंबर 3 इज युअर आन्सर. रवि, ऑप्शन नंबर 3 आंसर है बाळा, 2 नहीं. यस, चलो क्लियर. क्लियर गाइस. PYQ करने का यही फायदा है कि आप लोग गेस कर सकते हो कि क्वेश्चन कैसे आते हैं. तो हम पूरे PYQ लेने वाले हैं. तो लेक्चर अच्छा लगता है तो लिंक को लाइक करना है, शेयर करना है, सब्सक्राइब करना है. PYQ से आपको एक मतलब पेपर का जो फॉर्मेट है वो समझ में आएगा. फिर बाद में हम चैप्टर वाइज लेंगे. ओके, चलो लेट्स सी नेक्स्ट क्वेश्चन. सॉलिड नाउ. वेटिंग फॉर आंसर. रवि, ओके, अगोदरचा आन्सर होतं ते. ओके, इट्स ओके. नाउ सॉलिड बेटा. चलो बच्चों, फास्ट आंसर करना है. आई एम वेटिंग फॉर योर आंसर. चलो, रवि, बाकी फ्रेंड्स कहाँ हैं आपके? अजय, व्हाट इज आंसर बेटा? चलो फास्ट. आता इथे क्वेश्चन काय आहे बघा की दरवर्षी किती टक्के दराने रक्कम 10 वर्षात साध्या व्याजदरावर दुप्पट होईल. साधा व्याजदर म्हणजे सिंपल इंटरेस्ट. तुम्ही एखादी XYZ रक्कम घेतली, ती XYZ रक्कम तुम्हाला दुप्पट करायची आहे.
ठीक आहे. किती वर्षात दुप्पट करायची? 10 वर्षात. तर रक्कम दुप्पट करायची 10 वर्षात, तर रेट किती लावायला लागणार? पेपर आहे मॅम, आज पेपरला गेलेत. कशाचा पेपर आहे बाळा? बघा, तुम्ही समजा किती रुपये घेतले? 100 रुपये घेतले. तुम्हाला 100 रुपयाचं अमाऊंट किती करायचंय? 200 रुपये करायचं, म्हणजे दुप्पट करायचे. अरे किशोर सर, अर्जुन सर, अर्जुन सर, एक्स काय तुमचा? समजा तुम्ही 100 रुपये घेतले कोणाकडनं तरी, त्याचे तुम्हाला 200 रुपये करायचे, दुप्पट रक्कम करायची. तर काय सांगितले की वर्ष 10 दिले. टाइम पिरियड किती दिलाय तुमच्याकडे? 10 वर्ष दिलेत. तर तुम्हाला कितीच्या रेटनी ते दुप्पट होईल असं विचारलं है ना. तर बघा, जर मी एक्स एवढं प्रिन्सिपल घेते, याला पीच करते मी, म्हणजे प्रिन्सिपल म्हटलं की तुमच्या लक्षात येईल. 100 रुपये व्याज दराने 100 रुपये एवढं प्रिन्सिपल दिलंय. त्या प्रिन्सिपलचं मला 200 एवढं अमाऊंट करायचंय. म्हणजे सिंपल इंटरेस्ट किती लागला याच्यावर? सिंपल इंटरेस्ट लागला 100 रुपये. बरोबर? किती लागला सिंपल इंटरेस्ट? 100 रुपये. सरळ व्याज किती आहे? 100 रुपये. मग सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आपला? तुम्ही डायरेक्ट सुद्धा करू शकता, फॉर्म्युलेने सुद्धा करू शकता, दोन्ही सांगते, लक्ष द्या. मग काय? P इंटू T इंटू R/100 असा आपला फॉर्म्युला आहे. मग सिंपल इंटरेस्ट काय तुमचा? 100 रुपये आहे. प्रिन्सिपल किती आहे तुमचं? 100च होतं. टाइम पिरियड किती तुमचा? 10 आहे. मग रेट काढायचं आहे सरळ सरळ. मग हे 100 कॅन्सल, ह्या 10 नी ह्याला डिवाइड करा. रेट किती येतो? 10% येतो. हा 0 आणि हा 0 कॅन्सल. मग रेट येतो तुमचा 10%, म्हणजे ऑप्शन नंबर 4. तुम्ही डायरेक्टही करू शकले असते की सिंपल इंटरेस्ट आणि तुमचा प्रिन्सिपल 100 सारखं मायनस झालं, म्हणून मग रेट इज इक्वल टू तुमचा 100/10 म्हणजेच येतो तुमचा 10%. हे तुम्ही तोंडी कॅल्क्युलेट करून एवढंच जरी तुम्ही कॅल्क्युलेट केलं तरी डायरेक्ट रेट येतो. आणि ही लेवल कधी येते? ज्यावेळेस तुम्ही कंटिन्युअस प्रॅक्टिस मध्ये असतात त्याच वेळेस ही लेवल येते. ठीक है. नमस्कार गणेश. यस, गॉट इट बेटा, क्लियर. गणेश आप लेट हो गए बेटा, चलो कल से टाइम पे आना है. और मैं भी टाइम पे आया करूंगी क्योंकि आज थोड़ा आउट ऑफ स्टेशन होने की वजह से लेट हुआ. ठीक है, चलो फास्ट. क्लियर? रिप्लाई करो, क्लियर है? ओके, चलो सिलोजिज्मचा क्वेश्चन आहे, सॉल्व करा. चला फास्ट. चलो guys, you have to solve. I am waiting for answer. चलो सॉल्व करती हूँ मैं. चलो, सर्व बसेस ट्रक आहेत. सर्व बसेस काय आहेत? ट्रक आहेत, ट्रक. सर्व ट्रक कार आहेत. सर्व ट्रक कार आहेत. सर्व कार विमाने आहेत. सर्व कार विमाने आहेत. काय आहे? सर्व बसेस, हे बसेस फॉर ब आहे, ट फॉर ट्रक, का फॉर कार आणि वी फॉर विमान. ठीक आहे. बघा, सर्व बसेस ट्रक आहेत, सर्व ट्रक कार आहेत, सर्व कार विमान आहेत. निष्कर्ष काय आहे? काही बसेस ट्रक आहेत. येस, काही बसेस ट्रक आहेत. सर्व जर बसेस ट्रक असतील तर काही बसेस पण ट्रक असणारच आहेत. बरोबर? म्हणून ऑप्शन नंबर, हे पहिलं सेंटेन्स बरोबर आहे. सर्व ट्रक विमाने आहेत. सर्व ट्रक विमाने आहेत. यस आहेत, दोन्ही बरोबर आहे. म्हणजे दोन्ही निष्कर्ष बरोबर आहेत, 1 आणि 2. यस, कळतंय? 2 नंबर. व्हेरी गुड गणेश. क्लियर? क्लियर गाईज? ओके, व्हेरी गुड रवी. तुमचे पेपर्स असले की आम्हाला आधी सांगत जा कमेंट मध्ये, उद्या पेपर आहे. थोडा टाइम आपण मागे पुढे करू शकतो मुलांना. ठीक आहे, चलो चला सॉल्व करायचे फास्ट.
कौन सॉल्व करता है? चलो चलो बच्चों, फास्ट सॉल्व करना है, 5 सेकंड में आंसर आने चाहिए ऐसे क्वेश्चन के। टाइम बाउंडिंग जरूरी है। इसके लिए एबीसीडी का सीक्वेंस पता होना जरूरी है, एबीसीडी के जो नंबरिंग है वो पता होनी जरूरी है। एबीसीडी के नंबरिंग लर्न करके रखो। पेपर में आप पूरा एबीसीडी नहीं लिखते बैठ सकते। चलो बच्चों फास्ट। मैं आपको कुछ नंबरिंग याद कैसे रखने मेरी ट्रिक से बता देती हूँ, ठीक है? आप सॉल्व करना तब तक। ए बी सी डी ई एफ जी एच आई जे के एल एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड। आता हे तर माहीतच असतं, 1 2 3 4 पर्यंत तर पाठच आहे आपल्याला। हा जो ई आहे, ई याला आपण असं 5 करू शकतो बघा। 3 लाईन्स आहेत, असं 5 याच्यात करू शकतो। 5 हा जो एफ आहे, एफ याला असं आपण लक्षात ठेवू शकतो 6। हा जी जो आहे आपण जी असा काढतो बघा, इथे असं 7 येतो, 7 येतो 7। यस, हा जो एच आहे, एच याला आपण असं 8 करू शकतो, है ना? 8 आणि हा 9, ठीक आहे? जे 10, के किंग फॉर 11, ठीक आहे? एल 12, एम 13। बघा हा जो एम आहे आपण असा करतो आणि 3 पण आपण असा काढत असतो, तर एम ला फक्त असं फिरवायचं म्हणजे 13 लक्षात राहील। मग एम नंतर एन 14, ओ 15, पी 16, क्यू क्यू फॉर क्वीन, क्वीन तो 17 ईयर की होती है, तभी तो वो क्वीन होती है ना? तो आर ऐसे ध्यान में रखना। राइट टू 18, है ना? राइट टू 18 साल के बाद ही हम वोट कर सकते, तो राइट टू वोट 18। जो यस है, यस हम इसको ऐसे 9 करके 19 कर सकते, ऐसा ध्यान में रखो। T20 मैचेस रहते हैं। यू फॉर युवा, युवा 21 ईयर्स ओल्ड होते हैं। विक्ट्री, विक्ट्री में 2 आता है तो 2 बार लेना है, तो 22। और ये W जो है ये भी 3 के जैसा है, तो इसको ऐसे 23 याद रखना है। यस, और ये 24 एंड ये 25 और लास्ट का जो Z है तुम्हारा 26। ऐसे इस तरह याद रखो, ये लर्न करना बहुत ज़रूरी है। इसके सिवा आप ये क्वेश्चन स्पीड के साथ सॉल्व नहीं कर सकते। ओके, चलो अभी देखो क्या फर्क है। जी का नंबर है 7, एल का नंबर क्या है? यस 12, ओ का नंबर 15, टी का नंबर 20। तो ये जी और टी दोनों का एडिशन किया तो 27 होता है, और जी और ओ का किया तो भी 27 ही होता है। लास्ट और दोनों लास्ट लेटर के नंबर्स का एडिशन करना है। दोन्ही जे लास्ट लेटर्स आहेत त्यांच्या नंबरची ॲडिशन करायची, जे मधले 2 नंबर्स आहेत त्यांच्या नंबरची ॲडिशन करायची, ती सेम येणार आहे। काय येणार आहे? सेम येणार आहे। सेम असं इथं बघूया। क्यू काय आहे तुमचा? यस, क्यू इज 17, यू इज 21, एक्स इज 24 आणि सी इज 3। मग 21 आणि 24, 17 आणि 3, हा येतो 20 आणि हा येतो 45, तर यांची नाही आहे। एच किती तुमचा 8, एम 13, पी किती तुमचा 16, यू आर 21। मग या दोघांची ॲडिशन करा 9 आणि हे 2 आणि हा 8 आणि 21 29, यांची आली, यांची पण आली। आता ए आहे 1, एफ किती आहे तुमचा 6, आय किती आहे तुमचा 9, एन आहे 14। ह्या दोघांची ॲडिशन किती येते? 15 येते। ह्या दोघांची पण ॲडिशन 15 येते, म्हणजे याची पण येते। मधल्या 2 लेटरची आणि साइडच्या 2 लेटरची ॲडिशन सेम येते, फक्त ऑप्शन नंबर 2 मध्ये ती ॲडिशन तुम्हाला भेटत नाही। त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे तुमचा आंसर है। यस, क्लियर है बच्चों? सबको क्लियर है? कमेंट करना है। लेक्चर अच्छा लगता है तो लाइक करना है, सब्सक्राइब करना है। चलो, वेरी गुड रवि, वेरी गुड अजय। चलो, क्लियर? See next question. Solid now. चलो फास्ट सॉल्व करना है।
चलो गाइस, आपके फ्रेंड्स को लिंक शेयर करो, लेक्चर सब्सक्राइब करो, लाइक करो। आपके फ्रेंड्स किधर है बाकी के? गणेश, चलो लेट्स सी हाउ टू सॉल्व 34। डी काय आहे तुमचा? इथे दिलेलं आहे। ए आहे तुमचा प्लस, बी आहे तुमचा डिव्हिजन, सी आहे तुमचा गुणाकार आणि डी आहे तुमचा वजाबाकी। काय आहे? वजाबाकी म्हणजे सबट्रॅक्शन। तर चला करूया सॉल्व। डी म्हणजे वजाबाकी 81, बी म्हणजे भागिले 9, ए म्हणजे प्लस 6, सी म्हणजे गुणिले आणि 4। यस, भेटले 1 2 3 4, 1 2 3 4। ओके, चलो बॉडमॉस रूल में मैंने बताया था कि सबसे पहले क्या करना है, ब्रैकेट वगैरह नहीं है तो फिर डिवीजन से स्टार्ट करो। ठीक है, तो 9 से इसको डिवाइड करो। 9 9 जा 9 9 81। ठीक आहे, मला थोडं इंग्लिश मीडियमला टीचिंगची सवय आहे जास्त, त्यामुळे मी इंग्लिश हिंदी बोलत असते मध्ये मध्ये, पण ठीक आहे तेवढं ऍडजस्ट करावं लागेल। 9 9 81 प्लस 6 चौक 24, मग हे 34 आणि 24 किती होतात? 4 आणि 4 8, 3 आणि 2 5, मायनस 9। जर 58 मधून 9 गेला तर 49 राहतात, म्हणून तुमचा ऑप्शन नंबर येता 2। यस गाइस, क्लियर? चलो लेक्चर लाइक करना है, सब्सक्राइब करना है, लिंक को शेयर करना है। आपके फ्रेंड्स यहाँ पर मुझे लाइव ज़्यादा से ज़्यादा चाहिए। आप अगर लाइक सब्सक्राइब शेयर करोगे तो आप अपने सब्सक्राइबर बढ़ेंगे और ज़्यादा बच्चे आएंगे तो हमें भी ताकत आती है आपको अच्छे से कंटेंट लेके आना, अच्छे से लेक्चर देना। ओके, तो प्लीज़ लाइक सब्सक्राइब एंड शेयर लिंक। चलो गाइज, क्लियर? क्वेश्चन क्लियर है सबको? यस, एनी डाउट? अगर कुछ डाउट है तो कमेंट में डाला करो। आप कुछ कमेंट में डाउट डालते तो सॉल्व कर सकते हैं। ओके, चलो सॉल्व इट नाउ फास्ट। टाइम लगा के सॉल्व करना है। सर्वात लहान नैसर्गिक संख्या जी 1212 ला परिपूर्ण वर्ग बनवण्यासाठी जोडली पाहिजे। आता याच्यात जी सगळ्यात लहान आहे तिथून सुरुवात करायची। सर्वात लहान नैसर्गिक संख्या म्हणजे काय, तुम्हाला 1 to 100 पर्यंत शोधत बसायचे नाही। या चारही पैकी एकच ऑप्शन आहे, तर मग बघायचं जी सगळ्यात छोटी ती ऍड करून बघायची वर्ग येतो का। त्याच्यासाठी तुम्हाला सगळे वर्ग पाठ पाहिजेत। ऍटलिस्ट 1 पासून 30 पर्यंतचे वर्ग पाठ म्हणजे पाठ पाहिजेत। ठीक आहे, 30च्या पुढे तुम्ही करू शकत असेल तर वेल अँड गुड, 50 पर्यंत करा, पण कमीत कमी मिनिमम 30 पर्यंतचे वर्ग पाठ पाहिजेत, घन पाठ पाहिजेत, एबीसीडीचे नंबर्स पाठ पाहिजेत। ज्यांना ह्या संख्या पाठ असतील ते लोक चुटकीमध्ये क्वेश्चन सॉल्व करतात। ओके, चलो मग मला सांगा 12 12 याच्यामध्ये सर्वात लहान नैसर्गिक संख्या जर जोडली तर तो परिपूर्ण वर्ग बनतो। तर ह्या एवढ्या संख्येमध्ये सगळ्यात लहान 13 आहे, तर मी आधी 13 पासून ट्राय करते। मग येईल तुमचं 5 2 2 1225 वर्ग आहे का कुठल्या संख्येचा? तर यस आहे, 35 या संख्येचा वर्ग आहे। कुठल्याही संख्येचा वर्ग जर काढायचा असेल तर बघा, वर्ग तर पाठ असणं गरजेचंच आहे, पण शेवटी 5 असणाऱ्या ज्या संख्या आहेत त्यांचे वर्ग कसे काढायचे? जसे की तुमचा आता 35 आहे, तर या 5 चा वर्ग करायचा, किती येतो? 25। जर तुम्ही 1 2 3 4 सिक्वेन्स न बघितलं तर 3 नंतर कोण येतो? 4 येतो। मग 3 ला काय करायचं? 4 ने गुणायचं, 3 चौक 12, हे झालं 1225। तसंच तुम्ही जर म्हटलं की बाबा मला 75 चा वर्ग काढायचा, 75 चा वर्ग कसं काढणार? तर या 5 चा वर्ग करायचा 25, 7 च्या पुढची कोणती संख्या? 8, 7 8 56, हा झाला तुमचा 75 चा वर्ग। कुठलीही संख्या जी 5 तुमचा युनिट प्लेसला आहे, एकक स्थानी आहे, अशा संख्येचा वर्ग तुम्ही अशा पद्धतीने काढू शकता। ठीक आहे, अशा बऱ्याच संख्यांच्या वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत, त्यातली त्यात तुम्ही जर काही संख्या लर्न करून ठेवल्या तर हे असे गणित करणं खूप अवघड जात नाही। तर त्यासाठी काही गोष्टी पाठांतर करणं महत्त्वाचं असतं। चला बघूया दुसरा क्वेश्चन। चला करा सॉल्व।
सिलॉजिझमचा क्वेश्चन आहे, फास्ट सॉल्व करायचा आहे. यस गाईज, आय एम वेटिंग फॉर युअर आन्सर. रवी, गणेश, अजय, फटाफट आन्सर करायचं बाळा. विकास कुठे? विकास गायब झाला, पेपरला गेला का? आज कशाचा पेपर आहे? आदिवासी भरती. काय बोलला तो रवी? चलो, अभी तक आंसर नहीं आया है आप लोगों का. देखो PYQ सीरियसली सॉल्व करो. PYQ आप अगर सॉल्व करते हो तो हर एक एग्जाम का फॉर्मेट आपके समझ में आता है. तो आप बहुत बड़ी बड़ी 300-400 पेजेस की बुक जब लेके बैठते हो स्टडी के लिए, तो आपको मतलब PYQ करने से पहले एक अंदाजा आ जाता है, गेस आ जाता है कि हम इस बुक में से क्या पढ़े और कितना पढ़े. और जिसको ये ट्रिक समझ में आती है उसके पेपर्स निकलते. इसलिए किसी भी एग्जाम की तैयारी करने से पहले उस एग्जाम के PYQ देखा करो, है ना. चलो, सर्व कबूतर कांगारू आहेत. यस, सर्व कबूतर काय आहेत? कांगारू आहेत. काय आहेत? कांगारू. काही कबूतर माकडे आहेत. बघूया, काही कबूतर माकडे आहेत. सर्व आहेत म्हणून मी पूर्ण याला गोल केलं, काही आहे म्हणून मी थोड्यालाच गोल केलं. ठीक आहे. मग कबूतर हे कासव नसते. कबूतर, आता हे मधला कोण आहे तुमचा? क फॉर कबूतर, का फॉर कांगारू आणि म फॉर माकड. सर्व कबूतर कांगारू आहेत. हे सर्व कबूतर कांगारू आहेत. काही कबूतर माकड आहेत, तर काही कबूतर मी माकडांमध्ये घेतले. मग कबूतर हे कासव नसते, तर मग आता कबूतर हे कासव नसते, मी कासवाला साईडला करते. मग आता कबूतर आणि कासवाचा प्रॉब्लेम आहे. हे कबूतर कासव नसते, पण कबूतर कांगारू असू पण शकते नसू पण शकते, त्याच्याबद्दल आपल्याला काही क्लिअर नाहीये. आणि कबूतर माकड असू पण शकते नसू पण शकते, त्याच्याबद्दल पण काही क्लिअर नाही. आपल्याला क्लिअर एवढंच आहे की हे तुमचं जे काय म्हणतात, कबूतर जे आहे, हे कबूतर जे आहे ते कासव नाहीये. कबूतर जे आहे ते कासव नाहीये, एवढंच आपल्याला माहित आहे. मग कोणतेही कांगारू कासव नसतात. मला सांगा, कबूतर कासव नसते हे आपल्याला 101% शुअर आहे, पण कांगारू कासव नसते. मग कांगारू, कोणतेही कांगारू कासव नसतात. मग हे असू पण शकतात आणि नसू पण शकतात. म्हणजे आता दोन्ही पॉसिबिलिटीज आहेत. वरती आपल्याला कांगारू कासव आहे का नाही ह्या याच्यापैकी कुठलीही गोष्ट सांगितलेली नाही. मग असण्याची पण पॉसिबिलिटी आहे, नसल्याची पण पॉसिबिलिटी आहे, पण आपण याला ट्रू म्हणू शकत नाहीत. दुसरा, काही माकडे कासव असतात. बघा, काही माकडे कासव असतात, असू पण शकतात नसू पण शकतात. श्युअरिटी आहे का? श्युअरिटी असेल तरच यस म्हणायचं, नाही तर नो म्हणायचं. मग यस पण असू शकतं, नो पण असू शकतं, त्यामुळे ह्याच्याबद्दल आपण काही सांगू शकत नाही. मग निष्कर्ष 1 किंवा निष्कर्ष 2 सत्य नाहीत, हे तुमचा आन्सर आहे. ज्यावेळेस जी गोष्ट 100% शुअर आपल्याला भेटते वरच्या सेंटेन्स मधून, तरच आपण त्याला यस किंवा ट्रू असं म्हणू शकतो. यस, क्लिअर गाईज? यस, क्लियर. रवि, वेरी गुड बेटा. चलो रवि, गणेश, सब्सक्राइब करना है, लिंक को शेयर करना है, अगर लेक्चर अच्छा लगता है तो लाइक भी करना है. ओके, चलो वी विल सी नेक्स्ट क्वेश्चन. चलो सॉल्व इट नाउ. ये क्वेश्चन नंबर 10 नंबर है क्वेश्चन का. क्वेश्चन यहाँ से शुरू हुआ है. ठीक है. तर 11 आणि 10 मधील मूळ संख्यांची सरासरी आहे. मूळ संख्या कुठल्या कुठल्या आहेत? पाठ करायच्या मूळ संख्या कुठल्या कुठल्या आहेत? ज्या संख्यांना कुठल्याही संख्येने, म्हणजे ती संख्या स्वतःला भागाकार करू शकते, दुसऱ्या कुठल्याही संख्येने त्या संख्येला भागाकार करता येत नाही, अशा संख्यांना म्हणायचं मूळ संख्या. ठीक आहे. मग ज्या तुमच्या समसंख्या असतात त्या मूळ संख्या नाहीत, एक्सेप्ट 2. ही जी 2 आहे ही अशी एक समसंख्या आहे की जी मूळ आहे. ती सोडली तर बाकी कुठलीच समसंख्या मूळ नाहीये. मग फक्त राहिल्या विषम. तर विषम संख्यामध्ये काही विषम संख्या दुसऱ्या टेबलमध्ये येतात, काही येत नाहीत. मग फक्त विषम मध्येच बघायचे आपल्याला की कुठल्या मूळ आहेत आणि कुठल्या नाही आहेत. सम मध्ये बघायची गरज नाही. तर चला बघूया. मग 11 नंतर 12, 13. 13 मूळ संख्या आहे, 13च्या टेबल मध्येच येते, बाकी कुठल्याही टेबल मध्ये येत नाही. 14 मूळ संख्या आहे, नाही. 15, 16, 17 मूळ संख्या आहे. 18 मूळ संख्या आहे, नाही. 19 आहे, फक्त 19 टेबल मध्ये येते, म्हणून ती मूळ संख्या आहे. 20, 21, 22, 23. 23 एक मूळ संख्या आहे.
24, 25, 26, 27, 28, 29. 29 एक मूळ संख्या. बाकी सगळ्या संख्या टेबल मध्ये येतात, डिवाइड होतात. फक्त ह्याच अशा संख्या की टेबल मध्ये येत नाहीत, डिवाइड होत. चला ह्याची ऍडिशन करूया. 13 + 17 20. मग इकडे किती होतात हे? 9 9 18. हा चला 1 2 आणि 1 3 आणि 1 4 प्लस 23 करा. याच्यामध्ये 71 71 ला ऍड करा. काय झालं? मिस्टेक झाली का? 6 होते नाही 7. एक सेकंड ना. हे 7 आणि 3 10. हा चाला की 30 झाले 30. आणि हे 18. हा चाला 1 3 आणि 1 4 23. 11 6 7 71. 101 येतात. संख्या किती आहेत? ऍडिशन आली 101. संख्या किती? 1 2 3 4 5. 5 ने डिवाइड करायचं. ज्याचं ऍव्हरेज काढायचं आहे त्या संख्यांची ऍडिशन करायची आणि त्याला 5 न डिवाइड करायचं. संख्यांची ऍडिशन किती आली? 101 आली. किती आली? 101. एक ऍडिशन आली आहे. अरे किशोर सर, किशोर सर, हे पेन येत नाही आहे याच्यात. सॉरी गाईज, 1 मिनिट थांबा फक्त. काय टच होतंय का कुठं? काय कळ. हँग झालं का? हँग झाली का? हां गाईज 1 मिनिट फक्त. स्क्रीन हँग झाली आहे थोडी. 1 मिनिट थांबा. लेक्चर स्टॉप करू का? सॉरी गाईज, थोडा टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे आपण लेक्चर इथे स्टॉप करतोय. बाकीचे क्वेश्चन आपण उद्या पाहूया. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आलात आणि लेक्चर अटेंड केलं. थँक्यू व्हेरी मच.